बार्शी तालुक्यामध्ये मागील 6 दिवसांपासून आनंद काशी हे उपोषणाला बसलेले होते. अतिशय कडक उपोषण त्याचं चालू होतं आणि या 6 दिवसांच्या कालावधीमध्ये मोठ्या जोराचा पाऊस चालू होता. मला ती काळजी होती तर पाऊस सुरू, इकडे मंडपाची व्यवस्था ही झालेली. त्यांना विनंती केली मी बऱ्याच वेळा की तुम्ही आज तरी बसा. ती त्यांनी काही विनंती त्या ठिकाणी मान्य केली नाही. मात्र अत्यंत शांततेपणे आपल्या तालुक्यातील जनतेने त्यांना पण सहकार्य केलेले आणि चांगल्या पद्धतीने शांततेमध्ये आपलं जो आंदोलन आहे कोणतीही गालबोट न लागता ज्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन आहे किंवा त्यांच्या ज्या सूचना आहेत त्या सूचनेप्रमाणे अतिशय शांततेप्रमाणे आपल्या तालुक्यामध्ये तुम्ही आंदोलन केलेलं आहे त्याबद्दल तुमचे आभार पण व्यक्त करतो. आणि जे काही या दाखल्यांचा विषय यांनी काढला, आणखीनही आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये दाखले द्यायचं काम चालू आहे. जवळपास 8,000च्या वर आतापर्यंत आपण दाखले आपल्या तालुक्यामध्ये दिलेले आहेत. विशेष शिबिर पण त्यासाठी आपण परवा ठेवलेले त्या दिवशी पण एकाच दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 1000 दाखले आपण दिलेले आहेत. आपण विनंतीला मान देऊन उपोषण पण सोडलं त्याबद्दल सुद्धा आपले आभार व्यक्त करतो आणि जो प्रशासनाला जो सहकार्य या ठिकाणी आपण दिलेलं आहे त्याबद्दल सुद्धा आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मराठा समाजाच्या उन्नतीसाठी या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटलांच्या सोबत नव्हे तर खांद्याला खांदा लावून बार्शी तालुक्यामध्ये आपले सर्वांचे लाडके व मराठा हृदय सम्राट आनंदजी काशी गेल्या 6 दिवसापासून आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत. मनोजदादांनी या ठिकाणी आज 1 महिन्याच्या मुदत देऊन आपलं आंदोलन या ठिकाणी स्थगित केलेलं आहे आणि त्यांच्या हाकेला हाक देत या ठिकाणी आनंद काशीदांनी सुद्धा 1 महिन्यासाठी उपोषण स्थगित करून आपलं आंदोलन या ठिकाणी चालू ठेवलेलं आहे. सर्वप्रथम मराठा आंदोलक म्हणून या ठिकाणी मी त्या शिष्टमंडळाचे या ठिकाणी हार्दिक आभार मानतो आणि अभिनंदनही करतो. कारण या ठिकाणी आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी मागण्या होत्या की आनंदजी आणि आपण आमरण उपोषण न करता वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन करून या ठिकाणी आपण न्याय मागून घ्यावा. परंतु या ठिकाणी आनंदनी आपल्या स्वतःच्या जीवावरती घेऊन या ठिकाणी आमरण उपोषण चालू केलेलं आहे. जसं या ठिकाणी माझ्या आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या मागण्या होत्या की आपण आमरण उपोषण सोडावं, तशाच या ठिकाणी काही भजनी मंडळाच्या सुद्धा मागण्या होत्या आणि गेली 6 दिवस भजनी मंडळ वेगवेगळ्या गावचे या ठिकाणी या मंचावरती येऊन उपोषण सोडण्याची आपल्या अभंगातून सुद्धा मागणी करत होते. परंतु आज खऱ्या अर्थानं काळेगावकरांच्या भजनी मंडळाला आज त्यांची मान्यता या ठिकाणी नरसिंहपुशी या ठिकाणी जास्त प्रेशर त्याने पोहोचले असं मला वाटतंय. मी या ठिकाणी सरकारला एक इशारा देऊ इच्छितो. या ठिकाणी काळेगावचं ग्रामदैवत आहे नरसिंह. त्या नरसिंहानं एखाद्या भक्तावरती ज्याप्रमाणे अन्याय होत असताना त्याला आडवा पाडून त्या बलाढ्य राक्षसाचा कोथळा ज्या पद्धतीनं बाहेर काढला त्याच पद्धतीने या ठिकाणी मराठा समाज भविष्यात जर आपण त्याला न्याय द्यायचा प्रयत्न नाही केला, लक्षात ठेवा मराठा समाज या ठिकाणी देशावरती येणाऱ्या संकटात सगळ्यात अग्रभागी असणारे गुणी लेकरू आहे तुमचं. परंतु त्याच्यावरती तुम्ही सातत्यानं अन्याय करत असाल तर तो असणारा आमचा नरसिंह त्या ठिकाणी शांत बसणार नाही. आम्ही या ठिकाणी नरसिंहाचं रूप घेऊन तुम्हाला या ठिकाणी या सरकारला आडवं पाळून या ठिकाणी परत उभाही ठेवायच्या लायकीत या ठिकाणी मराठा समाज ठेवणार नाही. अशा पद्धतीची शपथ घेऊन मी या ठिकाणी थांबतो आणि जी काही 1 महिन्याची मुदत दिलेली आहे ती तुम्ही या ठिकाणी पाळावी. नसता लोकसभेला या ठिकाणी दाखवून दिलेला आहे तसं विधानसभेला या ठिकाणी तुम्हाला आडवं पाडून चारी मुंड्याचित केल्याशिवाय मराठा समाज राहणार नाही अशी मी या ठिकाणी मराठा सेवक म्हणून या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं स्वरूप मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतोय. आपले जे उपोषणकर्ते आहेत सन्माननीय आनंदजी काशी सर हे त्यांचे आईवडील आणि त्यांची 2 मुलं त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते पाणी आपलं सरबत घेऊन ते उपोषण सोडणार आहे.